किडनी विकणाऱ्या शेतकऱ्यानं आता थेट इच्छा मरणाची परवानगी मागितलेली आहे। मात्र ही वेळ या शेतकऱ्यावर का आली? या शेतकऱ्याला न्याय का मिळत नाहीये? शेतकऱ्याच्या या उद्विग्नतेला नेमकं जबाबदार कोण आहे? पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छा मरण। मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरणाला तयार आहे। प्रशासकीय निर्ढावलेपणा पुढे शेतकरी हतबल। जिवंतपणीच्या मरण यातना कधी थांबणार? 1 लाखाच्या कर्जापायी किडनी विकावी लागलेला हाच तो चंद्रपूरच्या नागभीड मधला शेतकरी रोशन कुडे। आता तर तो थेट इच्छा मरणाची परवानगी मागतोय आणि त्याला कारण ठरलंय अजून खरं तर रोशन कुडेनं खासगी सावकाराकडून शेतीसाठी 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, पण त्या बदल्यात तब्बल 74 लाख रुपये परत केले। मात्र त्यानंतरही कर्ज काही फिटलं नाही, सावकारी तगादा सुरूच राहिला। अखेर त्यानं कंबोडियात जाऊन आपली किडनी विकली आणि कर्जाची परतफेड केली। मात्र त्यानंतरही सावकारानं बळकावलेली जमीन काही परत केलीच नाही। हे प्रकरण साम टीव्हीनं चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले आणि मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकारावर कारवाईचे आदेश दिले। अवैध सावकाराचे तर सगळे जे काही त्यांनी दिलेले कर्ज आहेत ते अवैधच आहेत। त्यामुळे त्या संदर्भात आमची अपील असेल की जर अशा प्रकारे कोणाला प्रताडित केलं जात असेल तर त्यांनी तक्रार करावी। आम्ही तक्रार घेऊ आणि त्या सावकारावर कारवाई करू। 4 महिन्यांपासून रोशन कुडे न्यायासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारतोय, मात्र पाषाण हृदयी प्रशासनाला पाझर काही फुटत नाही। आधी किडनी गेली, त्यानंतर शेतीही गेली, मग आता उपजीविकेचं साधनच नसल्यामुळं जगायचं तरी कशासाठी असं म्हणत रोशन हतबल झालाय। त्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। मात्र शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही त्यावर कारवाई का झाली नाही? 4 महिन्यांपासून न्यायासाठी रांगेत असलेल्या रोशनला न्याय का मिळाला नाही? खरंच प्रशासनातील संवेदनशीलता हरवलीये का? निदान आता तरी प्रशासन परिस्थितीनं हतबल झालेल्या शेतकऱ्याला त्याची शेती परत करून न्याय देणार का? यावरूनच सरकारला शेतकऱ्यांची खरंच कदर आहे का हे स्पष्ट होईल। संजय तुमराम, साम टीव्ही न्यूज, चंद्रपूर।